संत योगी शंकर महाराज म्हणजेच कलियुगातील स्वामी समर्थ महाराजांचा दुसरा अवतार. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांना दैवी पुरुषाची उपमा कशी भेटली? महाराज नेमके कोठे प्रकट झाले कोणालाच माहिती नाही. पण आख्यायिकेनुसार नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गावातील एका दाम्पत्याला भगवान शंकर यांनी दृष्टांतामध्ये सांगितले की ते रानात जा, तिथे बाळ मिळेल. पुढे ते बाळ आदियोगी शंकर महाराज म्हणून ओळखले गेले. महाराज सांगायचे की ते पेशव्यांसोबत पंक्तीला जेवण करायचे. 1947 साली जेव्हा महाराजांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचं वय 162 वर्ष असल्याचा अंदाज भक्त सांगतात. सांगितलं जातं की महाराजांना सर्वच प्रकारच्या भाषा येत होत्या. जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील भक्तांबरोबर ते त्यांच्या मातृभाषेत बोलायचे. खुद्द स्वामी समर्थांनी त्यांना दत्त परंपरेची जबाबदारी सोपवली होती. स्वामींच्या मार्गदर्शनाने त्यांनी दीक्षा प्राप्त करून लोककल्याणाचा वसा घेतला. पुढे आपले इच्छित कार्य पूर्ण करून शंकर महाराजांनी 26 एप्रिल 1947 साली धनकवडी भागात समाधी घेतली. आज देखील लाखोंच्या संख्येने लोक महाराजांच्या समाधी स्थळावरती दर्शन घेतात. त्यांची प्रिय चिलीन, दारू, सिगारेट लावतात. कित्येक भक्तांना महाराज आपल्यातच असल्याचा भास देखील होतो. अशा परमपवित्र ठिकाणी तुम्ही कधी गेलाय का? कमेंट करून नक्की सांगा.